मुंबईतील पवई येथे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे। संतप्त झोपडपट्टीवासियांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक केली आहे। यामध्ये 5 पोलीस जखमी झाले आहेत। या घटनेनंतर लाठीचार्जही करण्यात आला। या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पवई येथील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहेत। या झोपडपट्टीधारकांना पालिकेने नोटीस दिली होती। आज पालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडपट्टी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली। त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसही उपस्थित होते। पण या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरती आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडाचा मारा करण्यास सुरुवात केली। यामुळे तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि वातावरणही तापलं। त्यानंतर पोलिसांनीही थोडाफार लाठीचार्ज केला असून सध्या या भागात तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही या भागात तैनात करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट YML न्यूज मुंबई।